स्ट्रगल करणारा उद्योजक आणि यशस्वी उद्योजक ह्याच्यामधले 5 फरक आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, ज्याचा वापर करून ज्याच्याबद्दल समजून तुमची बिझनेसची जर्नी अजून सोपी होत जाईल. कारण हा फक्त फरक नाहीये, ह्या क्वालिटीज आहेत ज्या ऍक्च्युअली सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला मदत करत असतात. तुमचा बिझनेस 10 पटीने 15 पटीने 20 पटीने वाढवण्यासाठी तुम्हाला ऍक्च्युअली मदत करत असतात. तो किती स्पीडमध्ये ऍक्शन घेतोय, किती स्पीडमध्ये तो डिसिजन घेतोय, किती स्पीडमध्ये तो फेल होतोय आणि किती लवकर तो मूव्ह ऑन करतोय आणि परत दुसरं ऍक्शन घेतोय, दुसरं डिसिजन घेतोय. आणि हाच फरक असतो जो तुम्हाला पुढे घेऊन जातो. बऱ्याचदा काय होतं की आपण एखाद्या गोष्टीचा खूप अति अभ्यास करत बसतो किंवा अति विचार करत बसतो, करू की नको. त्याच्यामुळे ती गोष्ट असते 10 रुपयाची, पण त्याचा विचार करून त्याला आपण 1000 रुपयाची करतो आणि ती करत पण नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमच्यामध्ये जर कुठला गुण आणायचा असेल तर तो तुम्ही 5वा जो पॉइंट मी पण माझ्या लाईफमध्ये जेव्हापासून सुरुवात केली त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये मी खूप चांगला चेंजेस मी पाहिलेले आहेत. तो फरक म्हणजे अशी डायरी वापरणं. जेव्हापासून तुम्ही अशी डायरी वापरायला सुरुवात लागणार, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो पुढच्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल. स्ट्रगल करणारा उद्योजक आणि यशस्वी उद्योजक ह्याच्यामधले 5 फरक आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, ज्याचा वापर करून ज्याच्याबद्दल समजून तुमची बिझनेसची जर्नी अजून सोपी होत जाईल. कारण हा फक्त फरक नाहीये, ह्या क्वालिटीज आहेत ज्या ऍक्च्युअली सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला मदत करत असतात. तुमचा बिझनेस 10 पटीने 15 पटीने 20 पटीने वाढवण्यासाठी तुम्हाला ऍक्च्युअली मदत करत असतात. त्याच्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे पॉइंट समजून घ्या. पहिला जो फरक आहे तो हाच आहे की जो उद्योजक आहे, जो सक्सेसफुल आहे, त्याचं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं स्पीड. तो किती स्पीडमध्ये ऍक्शन घेतोय, किती स्पीडमध्ये तो डिसिजन घेतोय, किती स्पीडमध्ये तो फेल होतोय आणि किती लवकर तो मूव्ह ऑन करतोय आणि परत दुसरं ऍक्शन घेतोय, दुसरं डिसिजन घेतोय. आणि ऍव्हरेज माणूस काय असतो की तो वर्षभरामध्ये एखादा काहीतरी विचार करतो, अभ्यास करतो, वर्षभरामध्ये एखादा निर्णय घेतो आणि एखादी रिस्क घेतोय. पण तिकडेच त्याच एका वर्षाच्या काळामध्ये दुसरीकडे जो यशस्वी माणूस आहे तो 4 वेळा वेगवेगळे डिसिजन घेतोय, 4 वेळा फेल होतोय, त्याच्यातनं तो शिकतोय आणि 5वा सक्सेसफुल निर्णय घेतोय. आणि हाच फरक असतो जो तुम्हाला पुढे घेऊन जातो. बऱ्याचदा काय होतं की आपण एखाद्या गोष्टीचा खूप अति अभ्यास करत बसतो किंवा अति विचार करत बसतो, करू की नको. त्याच्यामुळे ती गोष्ट असते 10 रुपयाची, पण त्याचा विचार करून त्याला आपण 1000 रुपयाची करतो आणि ती करत पण नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमच्यामध्ये जर कुठला गुण आणायचा असेल तर तो तुम्ही स्पीडचा आणला पाहिजे. कधीच तुम्ही परफेक्शन पेक्षा स्पीडला कमी नाही लेखलं पाहिजे. परफेक्शन पेक्षा स्पीड महत्वाचं असतं. आणि जेवढे पण तुम्ही मोठी लोक असतील त्यांचं हेच तुम्ही बघितलं असेल की ते फार फास्ट ऍक्शन घेतात. त्यांना समजा एखादा स्टाफ वाढवायचा असेल तर वाढू का नको, 20-25 हजार रुपये सॅलरी जाईल ह्याचा विचार करत बसण्यापेक्षा ते पटकन घेतात, 2 महिने ठेवून बघतात त्यांना फायदा होतोय का, नाही फायदा झाला 3ऱ्या महिन्याला काढून टाकतात. त्याच्यामुळे तुमचे डिसिजन मेकिंगची पॉवर जितकी चांगली असाल तेवढा तुम्ही सक्सेसफुल होण्याचा चान्स वाढणार आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा फरक आहे तो आहे की जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांची रिस्क कॅपॅसिटी नेहमी कॅल्क्युलेटेड असते. त्यांना माहिती आहे की कुठे रिस्क घ्यायला पाहिजे, कुठे नाही. उगाच लहर आलीन केला कर अशा प्रकारचा त्यांचा बिझनेस मॉडेल नसतं. नेहमी ते बिझनेस करताना बाबा ह्याच्यामध्ये माझा वेळ किती लागणार आहे, किती पैसे जाऊ शकतील, ती मेंटॅलिटी स्वतःची बनवतात आणि ते सगळा अंदाज करून त्या हिशोबानेच रिस्क घेतात. उगाच पैसे आहेत म्हणून, उगाच वय जास्त आहे, रग जास्त आहे, त्याच्यामुळे जो दिसेल तो धंदा करणं, जो दिसेल तिथे दुकान टाकणं किंवा बिझनेस वाढवणं अशा प्रकारे ते बिझनेस करत नाहीत. सगळ्या प्रकारची रिस्क कॅल्क्युलेटेड असली पाहिजे. रिस्क 100% घ्यावी लागते, पण ती व्यवस्थित तुम्हाला मोजून घेता आली पाहिजे. तुम्हाला आधीच माहिती असलं पाहिजे की ह्याच्यात तुमचा लॉस किती होऊ शकतो आणि प्रॉफिट झालं तर प्रॉफिट किती होऊ शकतं. त्याच्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क घेणारी जी लोक आहेत तीच ऍक्च्युअली पुढे जात असतात. तिसरा महत्वाचा फरक असतो की जे सक्सेसफुल उद्योजक असतात त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल ते खूप चांगल्या लेवलला डेव्हलप करत असतात. की बऱ्याचदा काय होतं की 2 प्रकारची लोक असतात. पहिल्यांदा जो काय प्रॉब्लेम आलाय तर तो प्रॉब्लेमचा विचार करणं, माझ्यासोबत असंच झालं, बहुतेक नशीब खराब आहे, बहुतेक टायमिंग खराब आहे, बहुतेक आपल्याला हे जमणार नाही असा विचार करणारी लोक असतात. आणि त्याच वेळी दुसरे जे यशस्वी लोक असतात त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल तेव्हा काम करायला सुरुवात करतं की बाबा एखादा प्रॉब्लेम आलाय तर ह्यातनं बाहेर कसं पडायचं, काय करता येईल. हा जो मार्ग काढण्याची पद्धत आहे, जे सोल्युशन शोधण्याची पद्धत आहे, सोल्युशन ओरिएंटेड माइंडसेट असणं, हेच तुम्हाला गोष्ट तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा, जेव्हा पण तुमच्यावरती एखादा प्रॉब्लेम येतोय तर अशा वेळी तुम्ही कसं रिॲक्ट करताय, कसं विचार करताय ही गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा. तुम्हाला असं दिसतं की एखादा प्रॉब्लेम आल्याच्या नंतर तुम्ही फार खचून जाताय, तुम्हाला असं वाटतं की भाई माझ्या बसची बात नाहीये, याचा अर्थ तुम्हाला सगळ्यात आधी त्या प्रॉब्लेमच्या आधी तुमच्या माइंडसेटवरती काम करावं लागणार आहे. कारण असा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये ज्याच्यावरती कुठचं काही सोल्युशन नाहीये, असा कुठलाच गोष्ट नाही ज्याच्यातनं काही मार्ग नाही निघू शकत आणि हा माइंडसेट तुमचा असला पाहिजे. चौथा अजून एक चांगला गुण जो प्रत्येक माणसामध्ये असायला पाहिजे, तुम्ही बिझनेस करा किंवा नका करू, तो म्हणजे स्वतःवरती कंटिन्युअस काम करत राहणं. बऱ्याचदा जे ऍव्हरेज लेवलला अडकून राहिलेले असतात ती अशीच लोक असतात की त्यांनी 20, 25, 30 वर्षापर्यंत 35 वर्षापर्यंत भरपूर शिकलेले असतात, पण त्याच्यानंतर त्यांना असं वाटायला लागतं की बाद झालं, आता ह्या जन्माचं सगळं शिकून झालेलं आहे. त्याच्यामुळे ते शिकायचं बंद करतात आणि ते तिथेच अडकतात, तिथल्या तिथेच खेळत बसतात. पण जर तुम्हाला खूप मोठ्या लेवलला जायचं असेल, फिजिकली फायनान्शियली सगळ्याच लेवलला, तर तुम्हाला कंटिन्यू स्वतःवरती काम करत राहिलं पाहिजे. आणि जेवढी पण मी लोक बघितलेले ज्यांनी
स्वतःच्या जीवावरती काहीतरी मोठं केलंय त्यांच्यामध्ये हा गुण तुम्हाला दिसणारच, की कंटिन्यू कुठलं तरी पुस्तक वाचत राहणं, नवीन नवीन लोकांना भेटत राहणं, नवीन कोर्सेस करणं, नवीन ठिकाणी जाणं, फिरत राहणं, असं सगळ्या प्रकारचे जे काही मार्ग पॉसिबल आहेत त्या कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते शिकत राहतात, वेगवेगळे प्रयोग करत राहतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जर खरंच चांगली ग्रोथ करायची असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःवरती काम करता आलं पाहिजे आणि ते कंटिन्यू शिकत राहता आलं पाहिजे. जो माणूस कंटिन्यू शिकतोय, जो माणूस कंटिन्यू स्वतःला अपडेट करत जातोय, स्वतःला चेंज करत जातोय, तो माणूस कोणालाही बीट करू शकतो. पाचवा जो सगळ्यात महत्वाचा फरक आहे, ऍक्च्युली सगळेच महत्वाचे फरक आहेत पण त्याच्यामुळे कळत नाही की कोणाला किती वेटेज द्यायला, पण पाचवा जो पॉईंट मी पण माझ्या लाईफमध्ये जेव्हापासून सुरुवात केली त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये मी खूप चांगला चेंजेस मी पाहिलेले आहेत. तो फरक म्हणजे अशी डायरी वापरणं. जेव्हापासून तुम्ही अशी डायरी वापरायला सुरुवात लागणार, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो पुढच्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल. आता डायरी वापरायचं म्हणजे मी सकाळी किती वाजता उठलो, काय खाल्लं ते लिहिण्यासाठी ती वाली डायरी नाही म्हणत आहे. तुमचे सगळे प्लॅनिंग या डायरीमध्ये असले पाहिजे. तुम्हाला पुढच्या 3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये काय अचीव्ह करायचंय हे तुम्हाला त्या डायरीमध्ये लिहिता आलं पाहिजे. दर आठवड्याला तुम्ही कॅफेमध्ये जावा, घरात एकटे बसा, बाहेर कुठेतरी जावा आणि डायरीमध्ये आठवड्याचं प्लॅनिंग करा की ह्या आठवड्यात काय प्लॅन केलेलं, कुठली 4 कामं करायची होती, त्यातली किती कामं झाली, काय झाली. जितके व्यवहार, जेवढे हिशोब, जेवढे तुमचं प्लॅनिंग, जेवढं नियोजन तुम्ही डायरीमध्ये लिहिणार तेवढं तुमचा सक्सेसफुल होण्याचा, त्या गोष्टीवरती सिरियसली काम करण्याचा चान्स वाढतो. नाहीतर आली लहर केला खर अशा प्रकारे जर तुम्ही कुठल्या गोष्टीवरती लक्ष दिलं तर लहरींचा भरोसा नसतो. 2 मिनिटात येतात, 2 मिनिटात जातात. पण जेव्हा तुम्ही गोष्टी लिहायला लागता, जेव्हा तुम्हाला स्वतःला सवय लावता की तुमच्या गोष्टींचं नियोजन करणं, काय करणं, तेव्हा तुमचं सक्सेसफुल होण्याचा, कामं इझिली करण्याचा पद्धती सोप्या होतात आणि तुम्हाला खूप भरभरून यश कमवता येतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर हे 5 गुण, हे 5 फरक तुमच्यामध्ये असले पाहिजेत. परत एकदा मी 5 तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की सगळ्यात आधी तुम्हाला पटपट डिसिजन घेता आलं पाहिजे. त्याच्यानंतर रिस्क घेताना कॅल्क्युलेटेड रिस्कच तुम्हाला घेता आली पाहिजे. सोबत त्याच्यात तुमच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल पण असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादा डिसिजन घेतला आणि त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलाय तर त्यातनं मार्ग काढण्याचा माइंडसेट तुमचा असला पाहिजे की प्रॉब्लेम आला की चला हा धंदा सोडून जाऊ, दुसऱ्या धंद्यामध्ये जाऊ, असं करून चालणार नाही. तुम्हाला आहे त्या धंद्यामध्येच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजेत. चौथा पॉईंट म्हणजे तुम्हाला ह्याच्या सोबत स्वतःवरती कंटिन्यू काम करता आलं पाहिजे. आणि 5वा सगळ्यात महत्वाचा, जे काही तुम्हाला करायचं असेल, स्वतःवरती काम करायचं असेल, डिसिजन घ्यायचं असेल, रिस्क कॅल्क्युलेट करायचं असेल, सगळ्या गोष्टी लिहिता आल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टींची डायरी मेंटेन करता आली पाहिजेत. ह्या जर 5 गोष्टी जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर इम्प्लिमेंट केल्या, मी तुम्हाला लिहून सांगतो पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये तुम्ही इमॅजिन पण केली नसेल एवढे चेंजेस तुमच्यामध्ये होऊ शकतात. त्याच्यामुळे जर स्वतःच्या जीवावरती जर तुम्हाला काही करायचं असेल तर हे 5 गुणधर्म तुमच्यामध्ये असलेच पाहिजेत. आणि अशाच प्रकारचे कन्सेप्ट समजून घेण्यासाठी, अशाच प्रकारचं बिझनेसच्या रिलेटेड जर काही तुम्हाला टॉपिक बद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट करा आणि मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ करायला मदत करेन. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.